वास्कोतल्या भुतेभाट परिसरात पश्चिम बंगालच्या तरुणाला स्थानिकांनी चोर समजून पकडून चोप दिला होता. नंतर त्याला वास्को पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं. मात्र गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असताना त्याचा गूढरित्या मृत्यू झाला. देवानंद साना असं या संशयिताचं नाव होतं. आता गोवा मानवाधिकार आयोगानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचं उत्तर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी द्यावं अशी नोटीस जारी केली. देवानंद हा 23 डिसेंबर रोजी एका बंद घराच्या पहिल्या मजल्यावर शिडी लावून चढला होता. शेजारच्या महिलेनं बघितल्यानंतर तिथं गर्दी जमली. त्यांनी त्याला खाली उतरण्यास सांगितलं. नंतर त्याला विजेच्या खांबाला बांधून फटकावलं होतं. इतक्यात वास्को पोलिसांनी येऊन त्याला ताब्यात घेतलं होतं. पण चौकशीत तो मनोरुग्ण असल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळं पोलिसांनी त्याला बांबोड येथील मनोरुग्ण इस्पितळात भरती केलं होतं. तिथं त्याची प्रकृती बिघडल्यानं गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आलं होतं. त्याच ठिकाणी उपचार सुरू असताना 27 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला होता. देवानंदच्या मृत्यूनंतर काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबानं कोलकाता इथं आंदोलन केलं होतं. देवानंदचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी त्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला असा आरोप देखील कुटुंबियांनी केला होता. याबाबतची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. याची मानव अधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. गोव्यातील अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.